केवढा आहे बापरे. बघितल्याबरोबर तुमच्या तोंडाला पाणी मस्तपैकी सुटेल आणि माझ्याही सुटलंय. पप्पा जात आहेत विचारून घेतलं व्हिडिओ शूट काढू शकतोय का नाही. काढू शकतो व्हिडिओ शूट. आपल्यासोबत बघा कोणी मैत्री सुद्धा आहे. मैत्री पण आली आज. फिश केवढी गर्दी आहे. ऑलमोस्ट सगळे फ्रेश वॉटर मासे आणि फ्रेश वॉटर माशांचे नावं जे जर तुम्ही मला विचाराल ना तर एकूण एक माशाचं नाव आणि त्याची पूर्ण माहिती आहे. कारण की आपण ऑलरेडी हा बिझनेस वगैरे बोलली आहे ना. हा बिझनेस आधी करून बसलोय. तर मागे ब्लॅकमूर वगैरे आहेत. दिसत तर नाही आहे पण आहे ते तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये बघायला भेटेल. आपण आलो आहोत अंडर वॉटर फिश टनल एक्सपोमध्ये. गोळीबार मैदान इथे आहे स्वारगेट. तर इकडे तुम्ही बघू शकता काय मस्त एकदम होर्डिंग लावली, बोर्ड लावलाय आणि काय मस्त आहेत हे मासे. ऍक्च्युली सगळे मासे समुद्रातले आणि आपण जे टनल बघायला जाणार आहोत ते सगळे फ्रेश वॉटरचे मासे आहेत. जबरदस्त गर्दी, भरपूर गर्दी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे बुकिंग काउंटर सुद्धा आहे. 100 रुपये तिकीट आहे. इकडे दिसतात ब्लॅकमूर. पाणी भरपूर घाण झालंय. वरतून व्यवस्थित दिसलं तर ठीक आहे, जवळ आले तर ठीक आहे, दिसत नाही. पण गोल्ड फिशचाच हा प्रकार आहे. त्यातला एक काळा म्हणजे डार्क काळा असतो हा. डोळे वगैरे बाहेर असतात. तेच आहे, पांढरेच आहे. काही काही जणांना रेड कलर नसतो डोक्यावर. रेड कॅप ओरंडा. हे बघा हे सगळे पॅरेट फिश आहेत. रेड, ग्रीन, येल्लो. आणि हे ना सगळे आर्टिफिशियली कलर केलेले असतात. इंजेक्टेड कलर असतात. हे सगळे नॅचरल नसतात. आणि हा मासांना ब्रीडसुद्धा होत नाही. म्हणजे अंडी वगैरे घालतो पण पिल्लं होत नाही. हे बघा हे ॲलिगेटर गार आहेत. हे मासे पण भरपूर मोठे होतात. युजली ॲक्वेरियम शॉपमधनं हे मासे लोक घेतात पण मोठे झाले की मग नदीमध्ये सोडतात. हेच मासे नदीमध्ये मिळतात आणि लोक आता बोलतात की मगरीसारखे मासे मिळत आहेत म्हणून. हे बघा हे एंजल आहेत. याला कोई एंजल म्हणतात त्यांना. हे असे जे पट्टे असतात ना आणि हे जे पूर्ण पांढरे असतात त्यांना प्लॅटिनम एंजल म्हणतात. हे बघा हे प्लॅटिनम एंजल आहे. हे कोई गोस्ट एंजल. आणि हा जो आहे ना हा मार्बल एंजल आहे. बघा हा याला मार्बल एंजल म्हणतात या रंगाला. ते भरपूर पाळले आणि ब्रीड केलेत आम्ही. इकडे मैत्री शूट घेते बघा. हे बघा ज्वेल फिश. चमकदार असतात, सोनेरी रंगासारखे म्हणजे आभूषण सारखे चमकतात म्हणून यांना ज्वेल फिश म्हणतात. रेड स्पॉटेड नाही, ज्वेल फिश आहे. वरती चुकीचं लिहिलं वाटतं. हा बघा ऑस्कर, टायगर ऑस्कर आहे. आणि हे जे पांढरे आहेत ना यात अल्बिनो ऑस्कर पण असतात. म्हणजे हे काळे सेम आहेत ना तसे असतात पण पांढरे असतात. हे बघा हा कॉपर ऑस्कर आहे. कॉपर ऑस्कर. आणि हे अल्बिनो पिराना आहेत बघा. अल्बिनो म्हणजे विवर्ण पांढरे. हे बघा हे अल्बिनो पिराना आहेत. ॲक्च्युली हे पाकू आहेत, पिराना नाही आहे. पिराण्याचीच एक प्रजाती आहे पाकू. ॲग्रेसिव्ह नसतात ते. झेब्रा डॅनियो. हे सगळे आर्टिफिशियली कलर केलेले असतात. रेड, ऑरेंज, ग्रीन. हार्मोन फिडिंग करून यांना हा कलर आणला असतो. हार्मोन फीड करून यांना हा कलर आणला असतो. रेड, ग्रीन, ऑरेंज. खूप सुंदर आहे ते सर्व. हे एकदम ग्रुपमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये ॲक्वेरियममध्ये ठेवले जातात. आणि हे टिनोफॉईल. आणि हे टिनोफॉईल आहेत बघा. अल्बिनो टिनोफॉईल आहे हा. आणि हा सिल्वर टिनोफॉईल. बार व्हरायटीचे मासे आहेत. आणि हा मॉली फिश. ब्लॅक मॉली, सिल्वर मॉली. बघा इकडे सिल्वर मॉली आहेत पांढरे. ते पिल्लं भरपूर घालतात. क्रॉस ब्रीड. बलून मॉली. हे बघा हा गुरामीचा प्रकार आहे. गुरामी मासा. याचे पण बरेच प्रकार असतात. हे बघा हे सिल्वर शार्क्स आहे. फार नाजूक मासा असतो हा. ॲक्वेरियममध्ये पण टिकायला फार अवघड आहे. याला टिकवणं फार अवघड आहे माशांना. आणि खूप सुंदर आहेत बघा दिसायला. हे बघा ॲक्वेरियममधला एकदम सर्वात जास्त कॉमन फिश गोल्ड फिश ज्याला म्हणतात. याचे बरेच प्रकार असतात. म्हणजे हे सगळे क्रॉस ब्रीड करून असा शेप झाला यांचा. ॲक्च्युअल शेप असा नसतो यांचा. हे बघा हा गोल्ड फिश आहे. ओरंडा गोल्ड फिश असा असतो गोल्ड फिश. हे बघा सेवेरियम मासा. याच्यामध्ये अल्बिनो सेवेरियम पण असतो. ग्रीन सेवेरियम लिहिलं बघा इथे. ग्रीन सेवराम लिहिलं. ॲक्च्युली सेवेरियम आहे ते. बघा इकडे ह्या टँकमधले सर्व मासे मेलेत. काहीतरी गडबड आलं. एक तर क्लोरीनचं पाणी टाकलं असेल यांनी चेंज करताना. नाव पण डेव्हिल आहे. मेलेत. डेव्हिलच मेलेत. बघा इथे अवस्था फार वाईट आहे माशांची. हे ना इथे डायरेक्ट क्लोरीनचं पाणी भरलं असेल यांनी चेंज करून, तेव्हा या गोष्टी घडतात. हे पण पॉन्ड सारखं बनवलं बघा. याच्यामध्ये सुद्धा मासे आहेत. बघा इथे डेव्हिल मासे. गुरामी वाटतं, किसिंग गुरामी आहे. आणि ह्या माशांना एवढं ऑक्सिजन लागतच नाही ॲक्च्युली. हे मरळसारखे वरती येऊन श्वास घेतात. आणि हे मासे अशा डब्यांमध्ये आणले जातात बघा कलकत्त्यामधनं. होल करून वगैरे यात पाणी भरून मग इकडे आणले जातात. साईज बघा ह्या आरा पायमाची केवढा आहे बापरे.
हे बघा, हे पँगेसियस कॅटफिश किंवा पंकज म्हणतो आपण, हे पकडायला गेलो तर शार्क म्हणून विकतात ॲक्वेरियममध्ये, जे मासे आपण खातो. फायनली ती वेळ आली ज्याची आपण वाट बघत होतो. ही अंडर वॉटर फिश टनल ज्याला म्हणतो आपण, टनल सारखं बनवलं बघा. वरती सगळीकडे मासे आहेत, ह्याच्यामधून आपल्याला जायचं आहे. हो, हे बघा, विडो टेट्रा कलर केलेले. हे बघा, इकडे सगळे मासे आहेत वरती टनलमध्ये. मासे बघू शकता तुम्ही, वर खाली सगळीकडे मासे. ऑक्सिजन बघा किती ठेवलं, एवढ्या गारठ्यामध्ये एवढं एअरेशन ठेवलं आहे. मासे कसे आजारी नाही पडणार. आज बहुतेक ऑड डे असल्यामुळे ना गर्दी कमी आहे. बरीच स्टॉल आहेत तिकडे, नमकीनचे स्टॉल्स आहेत बघा इकडे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत बघा, नमकीन बिस्किटं, लोणची आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारची. पुढे जाऊन बघूया, एंटरटेनमेंटच्या बऱ्याच गोष्टी दिसतात. इकडे सगळे रेग्युलर स्टॉल आहे, म्हणजे लोणचे, काही सामान, घरगुती सामान वगैरे, तेच सगळे रेग्युलर आहे. ते खाण्यापिण्यासाठी काही मिळतं का आपण ते बघूया. Crazy about fishing and cooking. Crazy about fishing and cooking. आपका नाम? उस्मान भाई. उस्मान भाई पहले बार आए या पहले आ चुके आप? नहीं, मेरा फर्स्ट टाइम है. अच्छा, हम लोगों ने नासिक में देखा था, नासिक का बहुत बड़ा था, इससे 4 टाइम तो भी बड़ा था. ॲक्च्युली मी जेव्हा घेणार होतो तेव्हा 20 होते. मी म्हटलं सगळ्याच्या सगळे घेऊया म्हटलं, पण लोक आले आणि बरीच घेतली लोकांनी. आता किती उरलेत? 5 उरलेत. कितने को है? 20 रुपये. कितने बचे? 5 ना? 5 दे दो मेरे को. 5 लिया. 5 को कुछ कम होगा क्या? 80. ये लो रख. अरे रख लो, इसको देना, मैं कुछ खिला देना इसको. क्या नाम है इसका? रोहन. रोहन, रोहन मिठाई खा लेना बेटा. ये गाड़ी गाड़ी देख. रोहन, गुब्बारा छोड़ेगा कभी हवा में? नहीं छोड़ा, आज छोड़ेगा. एक दे उसको छोड़ने. हा आज आपण सोडणार आहे. हा आज आपला बॅड लक, चिंता, जे काही असेल सगळे आज आपण उडवून टाकू रोहनच्या हाताने. येस, सोडलं. आपली चिंता वगैरे सगळं उडून गेलं, आकाशामध्ये गेलं सगळं. चिंता खतम. और एक मैत्री तू उडव. एक फुगा तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्या चिंता आणि प्रॉब्लेम सगळे हवेत उडून जावे म्हणून मैत्री तुमच्यासाठी एक फुगा सोडेल. अरे सोड. हां सोड. हा बघा, हा तुमचे प्रॉब्लेम्स आणि चिंतावाला फुगा जो आता हवेत उडून गेला आहे आणि गायब होऊन जाईल. सगळे चिंता आणि प्रॉब्लेम्स तुमचे असेच गायब होऊन जाऊ दे तुमच्या आयुष्यामध्ये. किंवा तुम्हाला जर कोणी तुमच्यापेक्षा एकदम ताकदवर माणूस तुम्हाला कधी भेटला आणि त्याला जर तुम्हाला घाबरायचं असेल एकदम अशा दमदार आवाजामध्ये, तर तुम्ही ना हे करू शकताय. हवा का बलून संपलेत, घेऊन जा. हां ठीक आहे, बाय 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 बाय. तर मग त्या माणसाला तुम्हाला जर घाबरायचं असेल तर असं तुम्ही घाबरू शकता. मस्त हिलियमचा फुगा घ्या आणि मग तुमचा आवाज बघा एकदम असा होता, ए काय माझ्याशी भांडण करतो का तो?
हॅलो 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 माझा आवाज ऐका मी एकदम ताकदवर. इथे तर आपल्याला खायला काही खास मिळालं नाही. खालीपर्यंत जरा इथं खालचा लॉगिंग करता सर? हो. मग आमच्या करा ना इथं. रात्रीचे 11:30 वाजत आलेत आणि आम्हाला फायनली एक स्टॉल मिळाला आहे. विमाननगरमध्ये आम्ही आलो आणि तिकडे मस्तपैकी शोरमा मिळाला आहे वगैरे. असं जरा छान वाटतं ते असे. आपण MH12 शोरमा कॉर्नरच्या इकडे आलो आहे आणि विमाननगरमध्ये आलो आहे. इकडे फोन नंबर वगैरे सगळं तुम्हाला दिसेल. जसं तुम्हाला माहीतच आहे आपण जिकडे गेलो होतो तिकडे आपल्याला खायला काही व्यवस्थित मिळालं नाही. दाबून भूक लागली होती. आपण इकडे आलो आहे MH12 शोरमा कॉर्नर आणि इकडचे मालक सौरभ भेटलेत आपल्याला. आणि ह्या शोरमा कॉर्नरची ना एक खासियत आहे ही ऐकूया त्यांच्याकडनंच. आपला शॉर्मा हा बेस्ट म्हणजे स्पायसी यासाठी फेमस आहे आणि आपला रात्रीपर्यंत चालतो, 5पर्यंत चालतो रात्री. सकाळी पहाटे 5पर्यंत. हां, अवश्य भेट द्या, फक्त टेस्ट करायला या. एकदम योग्य ते रेट आहे. ऑफर चालू आहे 160 for 2 शॉर्मा. बाहेर ऑफर चालू आहे 160 for 2 शॉर्मा. शोरमा बघा किती जबरदस्त आहे. बघितल्याबरोबर तुमच्या तोंडाला पाणी मस्तपैकी सुटेल आणि माझ्याही सुटलंय. मी फटाफट आता हा शोरमा संपवतो. मी पण इकडे फर्स्ट टाइम आलेलो आहो आणि शॉर्मा खाल्ला, तो टेस्ट केला, छान वाटला. त्यांचा जो हे आहे मेनवाला आहे जो स्पायसीवाला, हो, त्यासाठी मी नक्की परत येईल इकडे. विमाननगरमध्ये आल्यावर तुम्हाला ॲड्रेस शोधणं जास्त अवघड जाणार नाही. सँडविच एक्सप्रेस आहे बरोबर त्याच्यासमोरच MH12 शोरमा कॉर्नर तुम्हाला मिळून जाईल. खूपच जबरदस्त टेस्ट होती स्पायसी शोरमा. तर तुम्ही इकडे नक्की या, सौरभ दादांना नक्की भेटा आणि त्यांचा जो स्पायसी शोरमा आहे स्पेशालिटी जी त्यांची ते एकदा नक्की टेस्ट करा. ॲड्रेस पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबूया. थँक्स अ लॉट.